हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आम्ही खूप दिवसांनी नाही, 1-2 महिन्यांनी आम्ही व्लॉग करतोय, कारण मध्ये आम्हाला वेळच नाही भेटला. तर आता आम्ही छान रेडी झालोय आणि आता वाजलेले आहेत सकाळी 10. तर आज आहे आषाढी एकादशी, म्हणून आम्ही आज व्लॉग करतोय. खूप दिवस व्लॉग केलेला नाहीये आणि आज आषाढी एकादशी पण आहे, तर आजच्या निमित्ताने परत व्लॉगची सुरुवात करता येईल. आम्ही प्रयत्न करू की रेग्युलर व्लॉग्स करत राहू. पण कधी कधी काही काम असले की मग नाही होत. आणि आमचं थोडं सध्या खूप असं बिझी चाललेलं, म्हणून आम्ही कुठे बाहेर पण नाही गेलो. मग घरातच होतो, काही ना काही कामं चालले होते, म्हणून मग आम्ही व्लॉगच नाही केला. बट आजचा व्लॉग तुम्ही बघणार आहात. आम्ही किती छान असं डेकोरेशन वगैरे करणार आहे, सो ते मी तुम्हाला दाखवते आता. तर आता संकेत सगळं पितळेचे भांडी घासतोय आणि देव पण एकदम छान घासून ठेवलेत रुपेरीने, एकदम नवीन नवीन दिसत आहेत. आणि तो आता हे पितळेचे भांडी घासतोय आणि मग याच्यानंतर तो देवपूजा करेल. मग आम्ही छान पूजा मांडू, पण तेव्हा भेटूच. एकदम सगळं व्यवस्थित झाल्यावर. तर गाईज, संकेतने एकदम छान अशी देवपूजा पण केली आहे, मस्त अगरबत्ती लावली आहे. मला ना असं सकाळी सकाळी देवपूजा झाल्यावरती आणि मस्त असं धूप लावल्यावरती असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं घरामध्ये. सो देवपूजा झाली आहे आणि आता मी करणार आहे विठ्ठल रुक्मिणीचं डेकोरेशन. तर ते करते आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी काय काय केलं आहे. तर गाईज, हे बघा आमचं डेकोरेशन आषाढी एकादशीचं खूप छान केलेलं आहे माझ्या बायकोने, आणि हे तुम्हाला जवळून दाखवतो. एक काम कर, जर तूच दाखव. मी दाखवते. आणि हे बघा, मी असं खूप सारे गुलाबाचे फुलं वगैरे आणलेले, आणि मेन म्हणजे आमची तुळस बघा किती छान दिसतीये, आणि ती 1 का 2 महिन्यामध्ये इतकी वाढली, इतकी सुंदर दिसते, आणि त्याचा आज मला खूप जास्त फायदा झालाय. म्हणून मी आज इथे असं तुळशीचं काय बोलतात, तुळशीचा हार पण केलाय. काल ऍक्च्युली ही आयडिया माझ्या मम्मीकडून मला भेटली, ती काल करत होती, म्हणून मी पण आज करून टाकलं, नाहीतर हे डोक्यात माझ्या नव्हतं आलं. बट छान दिसतंय. आणि हे पण मी आज काय बोलतात, हे फ्लावर्स मी काल आणलेत, हे पण फ्लावर्स मी काल आणलेत, आणि हे सगळं असं डेकोरेशन. आणि आता आम्ही करणार आहोत मस्तपैकी नैवेद्य, आणि नैवेद्य दाखवू आणि मग पेटपूजा. तर काय आठवडे बनत आहेत. आता आमचं पूजा वगैरे झालंय. मग अशी मी कशाचे का बोलतात त्याला, नैवेद्यच वडे करत होते. बट आता आमची आहे पेट पूजा. तर मस्तपैकी वडे, दही आणि शिकरण, आणि संध्याकाळ साईडचं पण मेन्यू आमचं आता नाही रेडी, बट ठरवलं आम्ही काय करायचंय. तर गाईज, आमचं जेवण वगैरे सगळं झालं. जेवण झालं, मस्त व्हिडिओ एडिट केलाय, इंस्टाग्रामवरती पोस्ट पण केलाय. तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आता बघूया संकेत काय करतोय. काहीतरी त्याचं काम चालू आहे, माहिती नाही काय चालू आहे, बट बघूया. काय करतोयस? मी टॅक्स डिक्लेरेशन करतोय. किती वेळ लागणार आहे तुला? आपल्याला बाहेर जायचंय. मला अजून 1-1.5 तास लागेल. खूपच डिटेलमध्ये असतंय, जास्त वेळ लागेल. तर गाईज, आम्हाला बाहेर जायचंय आणि वाजलं तर 3. तर थोड्या वेळाने आम्ही थोडं बाहेर जाऊ, काहीतरी करू, थोडंसं सामान घ्यायचं तर ते करू, कारण उद्या तर बंद असणार आहे सगळं. म्हणून मग आजच ते काम करू आणि मग भेटू परत. काय काय घेतोय आता बघूया. आता मी थोडंसं झोप काढते. तर गाईज, आम्ही मस्तपैकी 1 तास झोपलो. गरज होती ॲक्च्युली झोपायची, कारण खूपच असं दमलो होतो. काल ॲक्च्युली आम्ही खूप जास्त दमलो, कारण काल आमचं खूप जास्त काम झालं आणि आम्ही रात्री दोघं पण खूप लेट झोपलो. आणि मग सकाळी पण असं खूप लेट नाही उठलो, मग थोडंसं लेट उठलो. मग असं ते थोडंसं काल आदल्या रात्रीचं थोडंसं थकवा असतोच ना, मग ते असं थोडंसं मला वाटलं. मग आम्ही दोघांनी झोपून घेतलं मस्तपैकी, आणि काम पण नव्हतं एवढं काय. आणि आता संकेतने मला चहा दिलाय, कारण सॅटर्डे संडे संकेतचं काम आहे मला चहा द्यायचं. तो मला सकाळी आणि संध्याकाळी सॅटर्डे संडे चहा देतो, कारण तो फ्री असतो तेव्हा. आणि मग तो चहा पिते, आणि आम्ही दोघं पण बाहेर जातोय, काहीतरी थोडं सामान घ्यायचं आहे, आणि मग भेटूच तिकडे. तुम्हाला तर दाखवणारच काय काय सामान घेतोय. तर गाईज, आम्ही आता बाहेर पडलोय आणि खूप पळत बाहेर पडलो, कारण आमची बस होती. आणि आम्ही आता चाललो आहोत ऍक्शनमध्ये. म्हणजे की ते असं दुकान आहे जिथे स्टेशनरी किंवा सगळं ओव्हरऑल सगळं भेटतं. हा, फक्त ते खूप मोठं दुकान आहे. आता तिथे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवतोच, बट सगळं भेटून जातं तिथे. तर आता तिथे चाललोय, बघूया.
तर काहीच आता आम्ही आलो आहोत त्या दुकानामध्ये, मी तुम्हाला दाखवते. इतक्या एस्थेटिक इतक्या छान छान गोष्टी आहेत ना. वेट, हे बघा, हे किती छान मिरर आहे. खूप मस्त मस्त असं हे बोहो स्टाईल मिरर आहे. आणि हा पण किती क्यूट आहे. खूपच छान छान आहे ती गोष्टी. बट इथे सगळं 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 भेटतं. हे बघा, असे सगळे वेगवेगळे सेक्शन्स आहेत इथे. सगळं, ही जी रो आहे ती पूर्ण होम डेकोर वाली. वाव, हे बघा पांडा, क्यूट. तर आता आम्ही घेतलेलं आहे इतकं सगळं. म्हणजे हे आम्हाला आमचे थोडे काय बोलतात त्याला, टूल्स ठेवायला आम्हाला हे पाहिजे होतं. आणि हे आम्ही वॉच घेतलंय आमच्या घरामध्ये, बेडरूम मध्ये आम्हाला लावायचंय म्हणून. आणि आता बाकीचं बघू काय 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 आहे. सगळं घेऊया. असं मस्त मस्त लॅम्प्स वगैरे छान आहे तिकडे. म्हणून मला असं उगाचच विंडो शॉपिंग करायला फार जास्त आवडतं. असं इकडे येऊन मज्जा येते. किती छान आहे ही प्लेट, एकदम एस्थेटिक, किती सुंदर. आणि याच्यामध्ये हा पण कलर आहे, मस्त आहे यार. इथे खूप छान छान आहेत गोष्टी, खूपच जास्त छान छान. आणि मी इथं आल्यावर माझ्याकडून काही ना काही शॉपिंग होऊनच जाते. असंच काही ना काय होतं. ओ, हे बघा, हे मस्त आहे. हे पण ही दुनिया गोल है. खूप छान छान गोष्टी आहेत यार इकडे. हे बघा, हे पण किती छान आहे. हे असं हँग करायचं भिंतीवरती, मस्त दिसतं. बट इतकं सगळं काय करणार ना घेऊन, म्हणून इतकं सगळं नाही घेत. आणि हे इथे खूप सारे असे छान डिफ्युजर्स, लाईक सेंट डिफ्युजर्स वगैरे आहेत. हे मस्त असतात, ह्याचं पण छान छान स्मेल येतो. आणि इथे अगरबत्ती पण भेटते. मी दाखवेन, जर इथे भेटली मला अगरबत्ती तर मी तुम्हाला दाखवेन. मी इथून एकदा घेतली होती अगरबत्ती, नाही, धूप घेतलं होतं मी. बघूया, असेल तर मी तुम्हाला दाखवेन. तुम्हाला बोललेलं ना की मला इथे अगरबत्ती आणि धूप दिसलं होतं, तर ही आहे अगरबत्ती. याच्यावरती लिहिलं पण आहे इंडियन आहे. आणि केवडाचं फ्लेवर आहे याच्यामध्ये. आणि इकडे अजून भरपूर सारे फ्लेवर्स आहेत. बघूया आता कोणते कोणते फ्लेवर्स आहेत. हा आहे मोगरा. वा, हे मी घेऊन जाते 1-2 घरी. बघूया कसं आहे स्मेल. चंदनचं पण आहे, ही चंदन घेऊया. हे घे, चंदन, मोगरा, कमळ, सगळे मस्त मस्त फ्लेवर्स आहेत याच्यामध्ये. हे पण चंदन आहे. हा मोगरा वगैरे मला भेटला होता, तर मला चंदन तर आवडतं, मी चंदन घेऊन जाते. तर काहीच आता आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलोय. तर इथे सगळं हार्डवेअर वगैरे सगळं भेटतं. म्हणजे की सगळंच, म्हणजे किचनचं सामान, वॉशरूमचं सामान, बेडरूमचं सामान, किंवा अशा गोष्टी. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. जसं की हातोडी वगैरे 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 सगळं असं सगळ्या गोष्टी भेटतात. तर आम्हाला लॅम्प लावायचे आहेत घरामध्ये, आणि त्याच्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा वायर लागणार आहेत. तर ते वायर घ्यायला आम्ही आलोय. बाकीचं सगळं सामान घेतलंय. ह्याच्यामध्ये थोडंसं आहे आणि संकेतकडे थोडंसं आहे. तर आता इथून काय भेटतंय बघूया. ह्याच्यानंतर सुपर मार्केटमध्ये जायचं पण प्लॅन आहे, कारण मँगो लस्सी पिऊ वाटली आहे आणि आज आहे उपवास. तर बघूया. तर गाईज, ॲज युजल आम्ही व्हिडिओ एंड करायचं विसरलो. आणि मग आता संकेत व्हिडिओ एडिट करता करता आठवलं की अरे व्हिडिओ तर एंड केलाच नाहीये. म्हणून आता मी हे व्हिडिओ एंड करायला मी अभ्यास करते. बट आता मी व्हिडिओ एंड करायला आले आणि संकेत व्हिडिओ एडिट करतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा. हाईप वगैरे आलं असेल आमच्या प्रोफाईलवरती तर प्लीज हाईप करा. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय बाय.